स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना जेरबंद केलंय। पोलिसांनी त्यांच्याकडून 13 घरफोडीचे आणि 1 दुचाकी चोरीचे असे 14 गुन्हे उघडकीला आणत त्यांच्याकडून तब्बल 1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 430 ग्रॅम चांदी आणि इतर साहित्य असा 86,26,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीला आणण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडूनही घरफोडींचा समांतर तपास सुरू होता। या तपासादरम्यान घरफोडी करणारा एक संशयित आरोपी चोरीचे दागिने विक्रीसाठी मुरगुड नाका परिसरात आल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा रचून पोलिसांनी बेळगावमधील विक्रम उर्फ राजू बाळू कित्तूरकर याला ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं साथीदार महादेव नारायण धामणीकर याच्या मदतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 12 ठिकाणी तर सांगली जिल्ह्यात एका ठिकाणी घरफोडी केल्याची तसंच सातारा जिल्ह्यातून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी या दोघांकडून सुमारे 1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 400 ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि बंद घरं फोडण्यासाठी वापरण्यात आलेली कटावणी, मोबाईल, रोकड असा सुमारे 86,26,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। साधारण मे महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये राधानगरी, मुरगुड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या भागामध्ये दिवसा घरफोडीचं प्रमाण वाढलेलं होतं। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेला देखील समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या। या गुन्ह्यांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक आरोपी हा दिवसा घरफोडी करणारा कर्नाटकातून येऊन घरफोडी करतो आणि मुरगुड या ठिकाणी सदर जो मुद्देमाल आहे त्याची विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर सदर पथकाने या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता मे महिन्यामध्ये कोडोली पोलीस स्टेशन या ठिकाणी जो दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याची कबुली घरफोडी केल्याची त्यांनी दिली। यामध्ये त्याचा अजून एक साथीदार मूळचा खानापूर बेळगाव जिल्ह्यातीलच निष्पन्न झाला। तो देखील एका दुसऱ्या गुन्ह्यामध्ये बेळगाव पोलिसांनी अटक केलेला होता। त्याचा देखील ताबा स्थानिक गुन्हे शाखेतर्फे घेण्यात आला आणि या दोघांकडे सखोल तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यातील 12 घरफोडीचे गुन्हे, इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक घरफोडीचा गुन्हा आणि सातारा जिल्ह्यातील एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा असे 14 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। सदर आरोपींकडून साधारण जवळपास 86 लाखापेक्षा अधिक रकमेचा सोने, चांदी, मोटरसायकल, गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी कटावणी असा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। हे दोघेही बेळगावमधून एसटी बसनं कोल्हापुरात यायचे। कोल्हापुरात दुचाकी चोरी करून रस्त्याकडेल असलेली बंद घरं लक्ष्य करत ऐवज लंपास करायचे। या दोघा चोरट्यांनी चोरी केलेले दागिने वेगवेगळ्या खासगी फायनान्स कंपन्यांमध्ये तारण ठेवून त्यावर कर्ज उचलून त्या पैशातून गोव्यातील हॉटेलांमध्ये जाऊन ऐश केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। गेली 2 महिने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्यंत हुशारीने तपास करून घरफोड्या करून मौजमजा करणाऱ्या विक्रम कित्तूरकर आणि महादेव धामणीकर या दोघांच्या मुसक्या आवळल्यात। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे, अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ, प्रशांत कांबळे, राजेश राठोड, संजय कुंभार, अशोक पवार, प्रवीण पाटील, सागर माने यांच्यासह अन्य अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांना 25,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। पत्रकार बैठकीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।